दाखवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून। पुण्यातल्या हडपसरच्या हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणी आता एक नवी अपडेट समोर येते आहे। बॉम्ब ठेवल्याप्रकरणी एक संशयित नागपुरातून आता अटकेत आलेला आहे। पुणे दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे। शिवाजी राठोड असं या अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे। त्याने हे का केलं, कशासाठी केलं या संदर्भामध्ये सध्या पोलीस तपास करतायत। मात्र पुण्यातल्या बॉम्ब ठेवल्याचं प्रकरणचं कनेक्शन जे होतं ते आता नागपूरपर्यंत गेलेलं आहे। शिवाजी राठोड असं या अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे। नागपूरमधून या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पुण्यामध्ये 2 दिवसापूर्वी हडपसरमधल्या एका नामांकित हॉस्पिटलच्या बाहेर परिसरामध्ये हा बॉम्ब सदृश वस्तू जी होती ती ठेवण्यात आलेली होती आणि त्यावेळी पोलिसांनी आणि तात्काळ बॉम्ब शोधक पथकानं याचा शोध घेऊन तो बॉम्ब निकामी करण्यात आलेला होता। तो बॉम्बच होता असं सुद्धा आता समोर आलेलं आहे। या प्रकरणी आरोपींचा शोध घेतला जात होता। त्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा या आरोपींची झाडाझडती घेण्यात आली, मात्र या आरोपींचा पत्ता लागलेला नव्हता। अखेर नागपुरामध्ये हा संशयित असल्याची जेव्हा माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा पुण्यातल्या दहशतवादी विरोधी पथकाने ही कारवाई केल्याचं समजतंय। शिवाजी राठोड असं या अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे। त्यानं हा बॉम्ब का ठेवला, कशासाठी ठेवला, काय कारण होतं नेमकं याचा तपास सध्या पोलीस करतायत। या प्रकरणी आता नेमकं हे प्रकरण आता कोणत्या दिशेला जातं, आणखी कोणाचे हात यामध्ये आहेत का, कोणत्या दहशतवादी संघटनेचा या तरुणाला पाठिंबा आहे का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी प्रीतम पुरोहित सध्या आपल्या सोबत आहे। प्रीतम, आपण बघतोय की या सगळ्या घटनेला 2च दिवस उलटून गेलेले आहेत, याचा तपास लागत नव्हता, मात्र आता नागपूर कनेक्शन या सगळ्या घटनेशी जोडले गेलेलं आहे। काय माहिती आहे, आणखी कुठली संघटना या कृत्यामागे आहे का असा संशय सुद्धा पोलिसांना आहे, काय माहिती आहे? खरं तर पोलिसांच्या कार्यशैलीवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे, कारण एटीएस पोहोचण्याच्या आतच पोलिसांनी जे बॉम्ब आहे त्याची विल्हेवाट लावलेली आहे। पोलिसांचे जे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांनी कारवाई केली, त्यामुळे एटीएसच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली। मात्र एटीएसने त्यातून तपास केला आणि आज पहाटे त्याला नागपूरमधून ताब्यात घेतो। तो मूळ सोलापूरचा आहे, शिवकाठीचा। त्याचं नाव आहे शिवाजी राठोड। त्यांनी हे कृत्य केलेलं आहे। आता त्याला 24 तासाच्या पुण्यात आणलं जाईल आणि चौकशी कोर्टापुढे हजर केलं जाईल आणि चौकशीअंती सर्व जे काही तिने असं कृत्य केलं हे सगळं समोर येईल। मात्र एटीएसचं जे यश आलेलं आहे ते अत्यंत हे महत्त्वाचं आहे, कारण पुणे पोलीस, एटीएस आणि अन्य तपास पथके जे आहेत ते संपूर्ण तपास घेत होते, अनेकांची चौकशी करत होते। काल मांजरीमध्ये देखील सर्च ऑपरेशन करण्यात आलं। त्याचबरोबर ज्या दिवशी घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी आणि त्या दिवशी देखील सुद्धा तिथल्या हॉस्पिटलमध्ये चौकशी केली। एक जण मला संशयित म्हणून पाहण्यात आलं, मात्र तसं काही नव्हतं। त्याच्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आज ही दिलासादायक बातमी आहे, कारण हे सगळं कृत्य करणारा जो कोण होता, त्याचा मागचा मोटिव्ह काय होता, त्यांनी का केलं, कशासाठी केलं, त्याच्या मागे कुठल्या राजकीय व्यक्तीचा हात आहे का आणि त्याला करण्यामागे काय हेतू होता, हे सर्व आता त्या चौकशी पुढे तपासामध्ये पुढे येईल। प्रीतम, आणखी कोणी या सगळ्या कटामागे होतं का, काही धागेदोरे लागलेत का पोलिसांच्या हाती? पुणे पोलिसांनी खरं तर सगळी कसून चौकशी केली, मात्र अजून कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत। काल देखील पुणे पोलिसांनी चर्चेला बोलवलं होतं, मात्र माध्यमांना त्यांनी बाईट देण्याचं टाळलं। त्याच्यामध्ये म्हणले की या संपूर्ण घटनेचा आम्ही तपास करू आणि ज्या काही गोष्टी उलगडत येऊ त्या आम्ही सगळ्यांसमोर मांडू। मात्र आज एटीएसने जे आहे त्या नागपूरमध्ये शिवाजी राठोडला ताब्यात घेतलं आणि त्याला आता पुण्यामध्ये उद्या आणलं जाईल, कोर्टापुढे हजर केलं जाईल आणि त्याचा मागचा मोटिव्ह काय होता, त्याने ते कशासाठी केलं, त्याच्या मागे काही कारण आहेत ते सगळे आता तपासत आणि तपासांची सगळ्या अनेक गोष्टी पुढे गेली। मात्र दिलासादायक बाब आहे की उजाखेड हॉस्पिटल आहे, जिथे अनेकांची वर्दळ असते, पेशंटची ये जा असते, लोक तणावामध्ये असतात, टेन्शन मध्ये असतात। अशामध्ये कृत्य करणाऱ्याचा नक्की त्या मागचा हेतू काय होता, काही आर्थिक कारण आहेत, त्या सगळ्या गोष्टी आता समोर येतील। नक्कीच, धन्यवाद प्रीतम तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।